नमस्कार, मी सुनीता फॅशन डिझायनर. आज मी तुम्हाला एक पॅटर्नवरचा ब्लाऊज कट करून दाखवणार आहे. तर प्रिन्स कट ब्लाऊज राहणार आहे. एक अस्तर आहे आणि ते स्लीव्ससाठी आणि मेन फॅब्रिक. पेपर कटिंग करून घेते मी आधी. ब्लाऊजची हाईट 15 आहे, तर 15.5 इंच घेते मी. कमरेचा माप टाकून 2 इंच मार्जिन आणि पाठीमागं टक्ससाठी अर्धा इंच. टोटल मी 3 इंच वाढून घेतले आणि बॅक साईडला हुक लावायचे, त्याच्यासाठी मी अर्धा इंच परत वाढून घेतलेली आहे. शोल्डर 11 आहे, तर मी 5.5 इंच टाकून घेते. अडीच इंच शोल्डर तयार ठेवायचा आहे खांदा, तर मी 3 इंच घेतले. राहिलेला गळा आर्महोलचा बॉक्स मी 5.5 इंचावर 6 इंचावर करत आहे. 6 इंचाचा बॉक्स तयार करून त्याच्यावर 2 राऊंड शेप देते. हे बॅक साईडचा आहे. आर्महोल आपल्याला चेक करून घ्यायचं आहे, बसते का बरोबर. 8.5 इंच हे आपल्याला क्रॉसमध्ये बरोबर बसत आहे का बघायचं. बसून जाते. मागच्या गळ्याची हाईट 11 इंच. हे पेपर कटिंग कट करून घेते मी. बॅक साईडला एक असे नॉच मारून घ्यायचं आहे गळ्याला. आता मी दुसरा पेपर घेतलेला आहे, त्याच्यावर सेम आपला पाठीमागचा जसा आहे तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे. सेम मी आखून घेतले. आपल्याला मागच्यापेक्षा समोरचा अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे समोरचा भाग.
सेम आपल्या गळा 2.5 इंच टाकले मी. आता हे बॉक्स करून घेते बगलमध्ये आर्मोलचा. आपल्याला समोरच्या भागाचा गोलाई द्यायची आहे. मी थोडंसं ही गोलाई आपल्या झोळ वगैरे येऊ नाही हाताखाली म्हणून थोडंसं आतमधून घेते त्याला गोलाई. 1/2 इंच गळा आपल्या ब्लाऊजच्या हिशोबाने ठेवू शकता. मी 7 इंचाचा ठेवायले. पान शेप द्यायचा आहे समोर किंवा लिप शेप. क्रॉस पट्टी मी 3 इंच घेते. मी वरून मोजत होते का आपल्याला 14 इंच पाहिजे होता चेस्टच्या गोलाईसाठी. त्याच्यासाठी मी 14 इंच येते का मार्किंग बघून घेत होते. मी 3.25 किंवा 3.5 इंचावर क्रॉस पट्टीचं माप टाकून घेतलेलं आहे. बस्ट पॉइंट 10 इंचावर टाकले. 9.5 आपल्याला रेडी येतो. सव्वा 3 इंचावर हे क्रॉस मध्ये मी घेतले. मी परत मोजून घेते बराबर आहे का नाही. मी आपल्याला 2.5 इंच किंवा 2 इंच जे टक्स पॉइंट वाढून घ्यायचं आहे ते तिकडे 2 इंच वाढून घेतलेली आहे समोरल्या साईडला, खालच्या साईडला. ते आपल्याला हे टक्ससाठी जे वाढून घेतात ना ते वाढवले मी तिकडल्या साईडला. 2 इंच घेते. 2 इंचावर खूप छान आकार बसतो. खूप छान निघतो त्याच्यात तेवढ्या याच्यामध्येच. प्रिन्स कटचा आकार टाकून घेतले मी. पूर्ण मार्किंग झालेली आहे करून. थोडा 1/2 इंचाचा थोडा गॅप देते मी त्याच्यामध्ये. आपला चेस्ट माप 32 इंच आहे. ते कुठे यायला मी मार्किंग करून घेतले. आर्मोल बघा मी परत मोजून घेते. 8 इंचावर आपल्याला पाहिजे. 8 इंच चेस्ट माप आपल्याला असा फिटिंग येतो. पेपर कटिंग मी कट करून घेते.
अस्तर मी डबल घेत आहे 4 पदरी. 2 घडी आपण घेऊ शकता. मी 4 एकदमच दोन्ही कट करून घेते. त्याच्यासाठी मी 4 घेते भाग. तर आपल्याला समोरल्या साईडला कफ बसवायचा आहे. त्याच्यासाठी मी डबल फोल्ड मारून घेतले. इकडल्या साईडला आपल्याला 2 पीस निघतात. समोरच्या भागाचे 2-2 पीस काढून घ्यायचे आहेत. मी दोन्ही बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे शिलाई मार्जिनसाठी. फक्त प्रिन्स कट जो जोडतोत ना, फक्त तिथेच घेतलेला आहे. बाकी जसं आहे तसं मार्किंग आहे. हे कट करून घेते मी आता. बॅक साईड कट करून घेते आता. बॅक साईड आपल्याला ओपन पाहिजे पाठीमागून. जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं. गळा मी आखलेला नाहीये. गळा मी शिवता वेळेस गळ्याचा शेप देऊन कट करून घेते. जसं आहे तसं सेम मार्किंग करून कटिंग करून घेते. इथे आपल्याला गळा मार्किंग टाकायचे आहे. गळ्याची हाईट बॉक्स बनवून घेते मी. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. खूप छान आहे पॅटर्न. क्रॉस पट्टी अखंड पाहिजे आपल्याला. मी जॉईंट भाग ठेवलेला आहे. सेम मार्किंग करून घ्यायचे. खालच्या साईडला आपल्याला थोडं वाढून घ्यावं लागेल. आपल्याला तिथं एक जॉईंट येते, दाबशिले येते ना खालच्या साईडला, त्याच्यासाठी क्रॉस पट्टी आहे. त्याच्यापेक्षा मी जितकी शिलाई मार्जिन लागते तेवढी वाढून घेतलेली आहे.
मेन फॅब्रिक कट करून घेते. बॅक साईड ओपन असल्यामुळे मी तिकडे ठेवले. फ्रंटला पूर्ण पॅक घेतले, जॉईंट भागाकडून घेतले. प्रिन्स कटचा शेप कट करून घेते. क्रॉस पट्टी, आता मी हे ब्लाऊज शिवून घेते. क्रॉस पट्टी जॉईंट करून घेते. सर्वात आधी दाबटीप, सेम एक्स्ट्रा जे बी आहे कपडा कट करून घ्यायचा आहे. फ्रंट पार्ट जोडून कट करून घेते ह्याला पण. अस्तर आणि मेन फॅब्रिक सर्व जोडून घ्यायचं आहे आपल्याला. आधी पूर्ण मी जोडून घेत आहे. प्रिन्स कटचं अस्तर आणि मेन फॅब्रिक मी एक साईडला जोडून ठेवले आणि इकडे आपल्याला वेगळा एक प्रिन्स कट आणि ते शेप जोडून घ्यायचा आहे. आपल्याला ह्याच्यावर कफ बसवायचा आहे, त्याच्यासाठी 2 पार्ट मी शिवून घेते वेगवेगळे. एक पार्ट झाला. आपण प्रिन्स कटचा पार्ट जोडून घेतलेला. बघू शकता किती छान पफ आलेला आहे. पुढचा गळा मी नॉचेस मारून पलटून घेतलेले आहे. आपला जे बस्ट पॉइंट आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे. साडे 9 दोन्ही साईडला सेम मार्किंग. आता मध्यभागचाही गॅप आपल्याला मोजून घ्यायचा आहे. सात इंचाचा पाहिजे आपल्याला तयार. थोडंसं आपल्या अलीकडे येते शिलेच्या. सेम आता मार्किंग इकडल्या साईडनं करून घेते.
4 पदरी दोरा घेतलेला आहे मी वळून. ह्याची मार्किंग केली नव्हती मी. 4 फोल्ड असा करून सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे कपचा. दोन्ही साईडला कप बसून झालेले आहे. प्रिन्स कटच्या शेपसाठी आपल्याला इकडल्या साईडनं दोन्ही साईडनं पण अर्धा इंचाचं किंवा 1 इंचाचा, जसा आपल्याला कपडा एक्स्ट्रा आलाय तसा आपल्याला शेप देऊन घ्यावा लागते. माझा अर्धा इंचाचा गॅप जास्त येतो. कपडा कट करून घेते मी शेपसाठी. सेम जोडून घेते अस्तर. आता इथला छान अशा प्रकारे जोडून घेतले. क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे. क्रॉस पट्टी मी 20 मध्यातून चालू करते, कारण आपल्याला सेंटर पॉइंट बराबर यायला पाहिजे म्हणून. मध्यंतरून चालू केले मी. सिंगल लावले, फिनिशिंग न लागते. आता मधला अस्तर राहिलेला आहे. अस्तरला पण एक स्टिच देते. क्रॉस पट्टी लावून झालेली आहे. किती छान आपल्याला फिटिंग छान बसते याच्या ब्लाउजची. बॅक साईडला मटका शेपमध्ये कट करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता, जसा तुम्हाला गळा आवडेल तसा.
बॅक साईडचा गळा आणि खालचा कमरेचा भाग स्टिच करून घेतले. डायरेक्ट मी पलटून घेते, त्याच्यासाठी मी गळ्याला आणि खालच्या साईडला दोन्ही स्टिच मारून घ्यायले. गळ्याचा पार्ट कट करून नॉचेस मारून घ्यायचे आहेत. सेम आहे की नाही बघून घेतले मी, नुसता गळा खालीवरी होऊ नये. सर्व जागी नॉच करून झालेले आहे. अशा प्रकारे पलटून दाबटीप मारून घ्यायचे. गळ्याला पण स्टिच मारून घेते. इथे कोना चांगला काढावा लागेल आपल्याला. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेते शिलाई मारून. हुक पट्टी लावायला. हुक पट्टीसाठी मी दोन्ही साईडनं फोल्ड मारून घेतले. गळा तयार झालेला आहे म्हणून फिनिशिंगनं खालच्याही साईडनं आणि गळ्याच्याही साईडनं फोल्ड करून घेतले. दाबटीप आपल्याला 1 इंचाची पट्टी तयार ठेवायची आहे. आयपट्टी पण आपल्याला 1 इंचाच्या वरच पाहिजे, कारण आपण हुक लावला तर गॅप दिसत नाही त्याच्यामध्ये. समोरचं जोडायचं राहिलेलं होतं अस्तर आणि मेन फॅब्रिक. शोल्डर जोडून घेते. स्लीव्स कसे बनवले बघायचे असेल तर इंस्टाग्रामवर सुनीता फॅशन डिझायनर ID आहे, तिथून पण बघू शकता. यूट्यूबमध्ये शॉर्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये पण आहे, तिथे पण बघू शकता. स्लीव्स व्यवस्थित बघत लावावं लागेल. एकही चुनट आली तर लुक पूरा खराब होऊन जाते. व्यवस्थित अर्ध्या इंचाचं मार्जिन घेऊन
बघा इथे एक सुनट पडली होती. खूप आरामशीर आपल्याला शिवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी दोन्ही स्लीव्स लावून घेते. बॅक साईडला मी दोन्ही साईडला एकावर एक हुक आणि आयची पट्टी लावून त्याच्यावर पिनअप करून घेते. तर आपल्याला फिटिंग टाकायला किंवा फिटिंग मारायला इझी जाते. मी दोन्ही हे पार्ट आणि हेचा पण सेंटर भाग काढून आपल्याला फिटिंग टाकायची आहे. फिटिंग मी टाकलेली आहे. दोन्ही पण मार्जिन स्लीव्सची वरच्या साईडला ठेवायची आहे. फिटिंग पूर्ण झालेली आहे. ह्या ब्लाऊजचं आखरी लुक बघू शकता पूर्ण कसा आलेला आहे शेवट. हे स्लीव्सचे बगलमध्ये बघा जॉईंट खालीवरी नाही व्हायला पाहिजे. सेम आलेत का नाही पहा. एकदम असा सेम आला पाहिजे जॉईंट. दोन्ही साईड सेम अशीच आली पाहिजे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.